नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की टॅलेंट महाराष्ट्रभर सगळीकडे आहे, बट अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळत नाहीये. आज त्याच विषयावरती एक छोटासा वेगळा पॉइंट मी डिस्कस करणार आहे. आपल्याला माहिती आहे, दरवर्षी रिझल्ट्स वेगवेगळ्या परीक्षेचे जेव्हा येतात तेव्हा आपण रिझल्ट्स बघतो, मुलांचे पर्सेंटाइल्स, स्कोर्स, त्यांचे रँक्स, आणि मग लगेच कम्पेअर करायला लागतो. एका मुलाला खूप चांगले टक्के आहेत, एका मुलाला कमी आहेत, एकाचा रँक खूप चांगला आहे, दुसऱ्याचा रँक खूप खराब आहे, आणि आपण कम्पेअर करून तिथेच एंड करतो. असं ठरवतो की ह्याने खूप चांगला अभ्यास केला असेल किंवा तो हुशार आहे, आणि ज्याला कमी मार्क आहेत तो कमी हुशार आहे किंवा त्यांनी अभ्यासच नाही केला. पण आपण थोडंसं याच्यावरती जर अजून डेप्थमध्ये जाऊन विचार केला, एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. असं अज्युम करू की दोन मुलं आहेत, एक मुलगा आहे एक्स, एक मुलगा आहे वाय. एक्स जो मुलगा आहे त्याला खूप मोठ्या शहरात राहतो, चांगलं कोचिंग लावलं आहे, त्याला खूप चांगला गायडन्स मिळाला आहे, चांगले रिसोर्सेस, खूप साऱ्या वेगवेगळ्या चांगल्या बुक्स आहेत त्याच्याकडे, त्याला त्याचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी फॅकल्टीज आहेत, त्याला जर काही डिमोटिवेट फील झालं तर लगेच मोटिवेशन त्याला मिळत आहे वेगवेगळ्या टीचर्सकडनं किंवा त्याच्या पालकांकडनंही. बट दुसरा जो मुलगा आहे तो एका छोट्या गावात राहतोय किंवा छोट्या शहरात राहतोय, आणि तिथे म्हणावं तितकं चांगलं एज्युकेशन नाही आहे, प्रॉपर गायडन्स नाही आहे, लिमिटेड रिसोर्सेस आहेत. त्या मुलाला अभ्यासा व्यतिरिक्त फायनान्शियली फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी पण काही गोष्टी कराव्या लागतात. अशा वेळेस त्या मुलाला जर डिमोटिवेट फील झालं तर कोणी गायडन्स करायला नाही आहे, त्या मुलाला डाऊट्स आले तर डाऊट्स क्लिअर करायला कोणी नाही. आणि आता हा मुलगा या मुलाशी कम्पीट करणार आहे, दोघांचं ध्येय एकच आहे, त्यांना बेस्ट कॉलेज, COEP सारखं बेस्ट कॉलेज हवं आहे. बट हे बेस्ट कॉलेज हवं आहे त्यासाठी त्यांना जी परीक्षा द्यावी लागणार आहे, त्या परीक्षेसाठी त्याच्या परीक्षा दिवशी जातील, सेम पेपर असेल दोघांचा, सेम रूल्स असतील, परीक्षा होईल, रिझल्ट येईल, आणि रिझल्टमध्ये असं दिसतं की एका मुलाला खूप चांगले मार्क पडलेत. बरं, दोन्ही मुलं इक्वली टॅलेंटेड आहेत, बट दुसऱ्याला म्हणावे तितके मार्क नाही पडले, आणि आपण असं ठरवतो की हा मुलगा हुशार होता म्हणून त्याला चांगले टक्के पडले, आणि हा एवढा हुशार नव्हता. पण खरंच रिझल्ट्स वरती फक्त त्या दिवशी त्यांचा परफॉर्मन्स कसा होता हे रिफ्लेक्ट होत आहे, बट मागचे 2 वर्ष त्यांनी कशी घालवली आहेत, त्यांची परिस्थिती सेम होत्या का, त्यांची जर्नी सेम होती का, हे कुठेच दिसत नाही. आणि महाराष्ट्रात असे हजारो मुलं आहेत की ज्यांच्या मार्क्सची स्टोरी वेगवेगळी आहे. काय माहीत, जर आपला हा जो दुसरा स्टुडंट होता वाय, त्याला प्रॉपर गायडन्स कोणी दिला असता, चांगलं मटेरियल दिलं असतं, त्याला मोटिवेट करणारं कोणी असतं. कारण की तो जेव्हा अभ्यासाला बसत होता तेव्हा तो जे काही डिसिजन घेत होता अभ्यास करण्याचा, तो एक प्रकारे गेस असायचा, त्याला गायडन्स मिळाला नव्हता प्रॉपर. त्यामुळे तो बऱ्याच वेळेस त्याचे चुकीचे डिसिजन्समुळे त्याचा अभ्यास म्हणावा तितका झाला नव्हता. पण जर त्याला कोणी प्रॉपर वेने गाईड केलं असतं तर आज स्टोरी पूर्ण वेगळी असती. मे बी त्या मुलाला, या पहिल्या एक्स मुलापेक्षा वाय मुलाला मे बी चांगले मार्क आणि चांगलं कॉलेज मिळालं असतं. आणि जर चांगलं कॉलेज मिळालं असतं तर नक्कीच त्यांनी पुढे जाऊन त्याच्या फॅमिलीची फायनान्शियल कंडिशनही बदलली असती. सो मला असं वाटतं यावरती विचार करायला हवा आपण सर्वांनी. धन्यवाद.